मी हे स्पष्ट करू इच्छितो की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। कारण आमच्या महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली केवळ आणि केवळ त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन यावं, त्यांचं जीवन सुखी समृद्धी आनंदी व्हावं आणि ते स्वतःच्या पायावर आमच्या लाडक्या बहिणी उभ्या राहाव्या यासाठी आम्ही निर्णय महायुती सरकारने घेतला। आणि आता ई-KYC आता विरोधक जे अफवा पसरवत आहेत, ई-KYC मुळे असं होईल तसं होईल, परंतु ई-KYC मुळे हे आधार कार्ड लिंक होईल आणि आपल्याला ही पद्धत जी आणखी सोपी होईल, सुलभ होईल आणि त्यांना पैसे मिळतात ते सुलभतेने त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील, पारदर्शकता त्याच्यामध्ये येईल आणि त्याचबरोबर ज्या योजना इतरही योजना ज्या आहेत लाडक्या बहिणींसाठी त्या योजनांची देखील माहिती त्यांना मिळेल आणि त्यामुळे ई-KYC मुळे कुठलाही संभ्रम मनामध्ये कोणी ठेवू नये। ई-KYC मुळे आणखी सुलभता, आणखी पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा येईल आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वेळेवर जमा होतील। आणि पुन्हा एकदा मी सांगतो, विरोधकांच्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये। जेव्हा आम्ही सुरू केलं योजना त्याही वेळेस विरोधकांनी याचा खूप अपप्रचार केला, परंतु लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हे मी पुन्हा एकदा सांगतो। कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर योजना ठरली आणि या महाराष्ट्रामध्ये जे लँडस्लाईड विक्ट्री जी मिळाली त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचं देखील सिंहाचा वाटा आहे। शेतकऱ्यांचा, सगळ्यांचा, सर्वसामान्य लोकांच्यामुळेच या महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये लँडस्लाईड विक्ट्री मिळाली। त्यामुळे ज्या योजना आम्ही सुरू केल्यात त्या कधीही बंद होणार नाही। ज्या योजनांची आम्ही घोषणा केली आहे त्या देखील आम्ही टप्प्याटप्प्याने सुरू करणार। बिलकुल लाडक्या बहिणींनी घाबरण्याची, चिंता करण्याची आवश्यकता नाही। आम्ही सरकार म्हणून आणि त्यांचे लाडके भाऊ म्हणून आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। त्यामुळे कुठलीही चिंता आणि काही त्यांनी या योजनेबद्दल संभ्रम मनामध्ये ठेवण्याचं, शंका मनामध्ये ठेवण्याचं काही कारण नाही। सर, इसे हिंदी में बता दीजिए कि लाडकी बहन जो है कुछ योजना में कुछ लोगों के पैसे समय पर नहीं आ रहे हैं, सरकार की तरफ से आह्वान किया गया है कि ई-KYC की जाए, तो कहीं कहीं विरोधी या लोगों में संभ्रम फैला हुआ है कि आखिर कहीं इस योजना को लेकर एक जो मन में शंका है उसे दूर करने के लिए आप क्या कहेंगे सर? सबसे पहले मैं ये कहूँगा कि मुख्यमंत्री लाडली बहन योजना जो महायुति सरकार ने शुरू की है वो कभी भी बंद नहीं होगी, ये स्पष्ट रूप से मैं कह रहा हूँ। और ई-KYC का जो मामला है ये आधार कार्ड लिंक होगा और ये जो सिस्टम है और सिस्टम ट्रांसपेरेंस होगी और ट्रांसपेरेंसी आएगी, उसमें सुलभता आ जाएगी और हमारी लाडली बहनों के अकाउंट में पैसे बराबर जमा हो जाएंगे। इसके साथ ही और कई योजनाओं की जानकारी भी हमारी लाडली बहनों को मिलेगी, उसका भी लाभ उनको मिल सकता है। और ये पूरी तरह ये लाडली बहना योजना जो हमने हमारी महायुति सरकार ने शुरू की है उसका मकसद ये था कि हमारी जो गरीब मध्यम वर्गीय तबकों की जो महिलाएं हैं उनके जीवन में बदलाव आ जाए, सुख समृद्धि आ जाए, आनंद आ जाए, उनका जीवन जो है वो उसमें परिवर्तन आ जाए। और इसीलिए हमने वो योजना शुरू की है। हमारी सरकार ने जो योजना शुरू की, ये योजना के बारे में विपक्ष ने लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट
एकनाथ शिंदे यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहेत. भरपूर लाडक्या बहिणींचे असे प्रश्न होते की ई-KYC कोणी करायची किंवा करू किंवा नाही, असा सुद्धा प्रश्न भरपूर महिलांच्या ह्याच्यामध्ये होता. परंतु लाडकी बहीण योजनेमध्ये KYC करणे आता कंपल्सरी झालेले आहेत आणि जर तुम्ही KYC केली नाही तर तुमचा जो लाभ असणार आहे तो बंद केला जाणार आहे. परंतु तुमच्याकडे जर 4 चाकी वाहन आहे आणि तुमचं जर उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे किंवा तुमच्या परिवारामध्ये कोणी सरकारी कर्मचारी आहेत तर तुमचा हा लाभ आता बंद होणार आहे. आणि यासाठी जे मुदत आहे KYC करण्याची 2 ते 3 महिन्याची देण्यात आलेली आहे. यामुळे जर तुम्ही आधीपासून या योजनेचा लाभ घेत आहात आणि तुमच्या खात्यावरती पैसे आता बंद झाले म्हणजेच तुम्ही आता अपात्र ठरलेला आहात किंवा जर तुम्ही या योजनेमध्ये पात्र आहात, तुम्ही कुठल्याही प्रकारे जे योजनेचा लाभ आहे ते चुकीच्या पद्धतीने घेतलेला नाही आहे, तुम्ही तुमच्या परिवारामध्ये कोणी सरकारी कर्मचारी नाही आहे किंवा तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे किंवा तुम्ही इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत नसाल तर तुम्हाला जो KYC आहे ती करून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचे बाकी असलेले जे मागच्या महिन्यांचे लाभ आहे ते देखील याच महिन्यामध्ये मिळणार आहे. तुमचे जर जून, जुलै, ऑगस्टपासून जे हप्ते आहे ते थांबवण्यात आलेले असेल तर 3 ते 4 महिन्याचे जे पैसे असणार आहे सप्टेंबर महिन्यापर्यंत तुमच्या खात्यावरती 6,000 रुपयाची रक्कम एकाच वेळी टाकली जाणार आहे. परंतु तुम्ही जर या महिन्याचा तुमचा लाभ राहिलेला असेल तरीसुद्धा तुम्हाला आता KYC करावीच लागणार आहेत. आणि तुम्ही जर अपात्र असून सुद्धा या योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्याकडे अजून 2 महिने आहेत. 2 महिन्यानंतर तुम्हाला जी मुदत आहे ती वाढवून सुद्धा मिळणार आहेत. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही अपात्र ठरत आहात तरीसुद्धा जर तुम्ही KYC केली तर 100% तुमचा लाभ आता बंद होणार आहे. तुम्हाला जर योजनेचा लाभ घ्यायचा पात्र ठरून सुद्धा तर तुमच्याकडे अजून 2 महिने आहेत. 2 महिन्यानंतर तारीख वाढवून दिली जाणार आहे तेव्हासुद्धा तुम्ही ते KYC ते करू शकतात किंवा तुम्हाला जर माहितीच आहे तर KYC करण्याची तुम्हाला गरजच नाही. परंतु तुम्ही पात्र आहात आणि तुमचा लाभ बंद झाला आहे किंवा या महिन्याचा लाभ तुम्हाला अजूनपर्यंत मिळाला नाही आहे तर KYC तुम्हाला करावी लागणार आहे. तुमच्या जवळचे सर्व्हिस सेंटर असेल किंवा CSC सेंटर असेल तिथे जाऊन सुद्धा तुम्ही KYC करू शकता किंवा तुम्ही घरी बसून सुद्धा ही KYC करू शकतात. यासाठी जी वेबसाईट आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. परंतु वेबसाईट सुरू झाल्यानंतर बहुतेक जे प्रॉब्लेम आहे ते येत आहेत, कारण आपण बघू शकतो की एकाच वेळेला भरपूर जे महिला आहेत ते या योजनेची KYC करत आहेत. त्यामुळे वेबसाईट ही चांगल्या प्रकारे चालत नाही आहे, ती वेबसाईट हँग होत आहे. त्यामुळे तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर रात्री तुम्ही 11 किंवा 12च्या नंतर भरू शकता किंवा सकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत तुम्ही जे फॉर्म आहेत ते भरू शकता, जेणेकरून तुमचा जो फॉर्म आहे तो व्यवस्थितरित्या सबमिट होणार आहे आणि ती माहिती आहे तुम्हाला ती चांगल्या रीतीने भरता येणार आहे. आपण बघू शकतो की वेबसाईटमध्ये KYC करण्यासाठी काही प्रश्न विचारण्यात आलेले आहे. होय किंवा नाहीमध्ये त्याच्या प्रश्नांचे जे उत्तर आहे ते तुम्हाला द्यायचे आहे. परंतु काही प्रश्न असे आहेत की ते चुकीच्या पद्धतीने त्यामध्ये टाकण्यात आलेले आहेत. ते प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या बघून घ्यायचे, त्यानंतरच तुम्हाला त्यामध्ये होय किंवा नाही करायचं आहे. जर तुम्ही ती माहिती चुकीची भरली तर ते दुरुस्त करण्याचा अजून कुठलाही ऑप्शन त्यामध्ये देण्यात आलेला नाही आहे. याबद्दलची नवीन अपडेट लवकरात लवकर येणार आहेत. म्हणजे तुमचे जर सबमिट तुम्ही केलेलं असेल चुकीच्या पद्धतीने तुम्ही जर KYC आहे ते केलेली असेल तर याची दुरुस्ती सध्या होऊ शकत नाही. लवकरच त्याची अपडेट येणार आहे जेणेकरून तुम्हाला ते KYC डबल करता येणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा.